मित्रांनो, आपल्याकडे कॅनॉन 2012 2010 सिरीजचं प्रिंटर आहे, तुम्ही बघू शकता. याच्यावर आपण ब्लँक प्रिंट देतोय तर ती प्रिंट ब्लँक येते. तर त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह कसा करायचा आपण ते बघणार आहोत. हे बघू शकता मित्रांनो, अशी प्रिंट ब्लँक येत आहे. तर बघा आपण हे सोल्युशन कसं करतो. तर मित्रांनो, हे टोनरचं बटन हे दाबून घ्यायचं आपण एक वेळेस आणि 10 वेळेस आपला प्लस करायचा आहे आणि हे ब्लॅक बटनला क्लिक करायचं. आपले इंक ऑटोमॅटिक मग मशीन मध्ये यायला सुरुवात होईल आणि नंतर परत प्रिंट ॲक्युरेट येऊन जाईल. तुम्ही आवाज बघू शकता. आता प्रिंट टोनर ऑटोमॅटिक मध्ये येत आहे. मित्रांनो, आपल्या प्रिंटरची क्लिनिंग पूर्ण झालेली आहे. आता आपण एक ब्लँक प्रिंट देऊन बघायची आहे. बघा आता एकदम व्यवस्थित क्लिअर प्रिंट येऊन जाईल. हे बघू शकता. ओके.